नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवर. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडा वेगळा आहे. तर आज श्लोकचा एक सायकलिंगचा इव्हेंट आहे. श्लोक 3 वर्षाचा असल्यापासून सायकल चालवतोय आणि त्याला सायकल चालवायला खूप आवडतं. तर त्यामुळे अशा काही इव्हेंट्स वगैरे असले, लॉंग डिस्टन्स सायकलिंग वगैरेचे इव्हेंट्स असले ना, तर मी त्याचं नाव नेहमीच रजिस्टर करतो. तर आज तसा त्याचा दुसरा इव्हेंट आहे. गेल्या महिन्यात योगा डेच्या दिवशी त्यांनी 10 किलोमीटर सायकलिंग करून एक बक्षीस मिळवला होता. आजचा जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये त्याला 25 किलोमीटर सायकलिंग करायची आहे. सध्या पाऊस थोडा पडतोय, सकाळचे वाजलेले आहेत 7. पाऊस थोडा कमी झाला की मग त्याला उठवेन, तयारी करू आणि आजच्या आपल्या या इव्हेंटला आपण निघू. तर आपली राईड आता चालू झालेली आहे आणि 25 किलोमीटर्स करायचे आहेत आपल्याला. तर बघूया किती वेळ लागतो आहे. हा बघा, श्लोक चालला आहे मस्त. तर आज आहे रविवार आणि सकाळचं सुंदर असं आमच्या गावातलं वातावरण बघून खरोखर म्हणजे जर कोणी सायकल चालवणारा नसेल किंवा एक्सरसाइज वगैरे करणारा नसेल तर तोही करायला लागेल. एवढं मस्त असं वातावरण असतं. लेफ्ट घ्यायचा बाबू. हो, दांडीचा बरोबर. तर ही श्लोकची ॲक्च्युली सायक्लोथॉन जर बोललात, लाँग डिस्टन्स सायकलिंग ही दुसरी आहे. ह्याच्या अगोदर योगा डेच्या दिवशी श्लोकने एक 10 किलोमीटर्सची सायकलिंग केली होती आणि त्यात त्याला मेडलही मिळाला होता. तर आणि त्याला सायकलिंग करायची खूप आवड आहे. म्हणजे मला आठवतं वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून तो सायकल चालवतो आहे आणि त्याला 3-3.5 वर्ष झालं तेव्हा मी सायकल चालवायला शिकवलं. हो, मार. आणि आता ही जी चालवतोय ना ती त्याची दुसरी सायकल आहे. पहिली सायकल तर त्यांनी चालवून पूर्ण पिटवून टाकली आणि घरी पण जर काही नसेल करायला, अभ्यास वगैरे नसेल तर तो मोस्ट ऑफ द टाईम सायकलच चालवत असतो. कसं वाटतंय श्लोक? मजा येते का? किती मजा येते? खूप मजा येते. सायकलिंग करायला आवडतं तुला? ओके. किती किलोमीटर्स करायचे आहेत आज आपल्याला? वाव, ओके, चलो. तर रूट जो आपण प्लॅन केला आहे ना तो आहे आपल्या घरातनं, लायब्ररी शाळेकडनं आपण जाणार आहोत दांडी बीचच्या रस्त्याने. मग आपण तारकर्लीचा रस्ता घेणार आहोत तिथनं आणि मग ऑलमोस्ट तारकर्ली बीचच्या थोडा अलीकडे तिकडनं आपण यू टर्न मारणार आहोत. तर असा जो एक राऊंड आहे ना तो जवळपास 10 किलोमीटरचा राऊंड होतो. तर तसे 2 राऊंड मारायचे आहेत, तसे 20 होणार आणि त्यानंतर आणखीन एक 5 किलोमीटरचा छोटासा एक सर्किट आपल्याला करायचं आहे. तर तसे करून ते 25 किलोमीटर होणार आहेत. मुद्दाम आज रविवार आम्ही निवडला की शाळेला जाणारी, ऑफिसला जाणारी किंवा कामावर जाणारी जास्त काय ट्रॅफिक नसणार आणि श्लोक मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. सकाळी थोडा पाऊस पडला, पावसाची थोडी भीती होती की बाबा जर पाऊस असला तर आपण सायकलिंग करू शकणार नाही, कारण श्लोकची आता परीक्षा पण येते. पण लकीली आता पाऊस नाही आहे आणि आपण सुरुवात केली आहे. आणि आता किती झाले आहेत? 1 किलोमीटर झालेला आहे. तर आज 9 किलोमीटर्स पर आवरची ॲव्हरेज स्पीड आहे आणि तसं बघायला गेलं की थोडा स्लो चाललो आहे. युजली आम्ही एक 15पर्यंत असतो, 12 ते 17च्या मध्ये असतो. पण आज थोडं लाँग जायचं आहे त्यामुळे त्याला बोललो की आरामात राईड करूया, जास्त काही घाई नाही आपल्याला. 25 किलोमीटर जेव्हा पूर्ण होतील तेव्हा पूर्ण होतील. चला, थोडं स्लो जायचं, एकदम फास्ट जाऊ नको. हां, चल. नाहीतर सगळं मागे ओलं होणार. चिखल मधून चालवायचं. एकदम कडेने नाही, तिकडे चिखल असणार. असं पाणी आलं ना की एकदम कडेने चालवायची नाही, चिखल असणार तर स्लिप होऊ शकते. जरा मधून चालवायची. तर आता मित्रांनो, आपण जॉईन झालेलो आहोत तारकर्लीच्या रोडला. इकडनं सरळ जेव्हा आपण गेलो ना, आपण तारकर्ली लागतं, देवबाग लागतं आणि मोबार लागतं. तर आता आपले झालेले आहेत 3 किलोमीटर पूर्ण आणि अशाच प्रकारे हळूहळू आपण
25 किलोमीटर पूर्ण करायचे आहेत. पण श्लोक एन्जॉय करतो आहे सायकलिंग. तर ही जी सायक्लोथॉन आहे ना, सायक्लोथॉन म्हणजे काय, मॅरेथॉन कशी धावायची असते तशी सायक्लोथॉन सायकलिंगची असते, विच इज लॉंग डिस्टन्स बाय सायकलिंग करायचं. तर ही ऑर्गनाईज केलेली आहे पेडल पल्स करून एक संस्था आहे, जे रनिंग आणि सायकलिंगवरचे मॅरेथॉन्स ऑर्गनाईज करतात. आणि ह्यांचे इव्हेंट्स कसे असतात की तुम्ही जिकडे कुठे आहात ना, तुमच्या घरी तिथनं तुम्ही हे इव्हेंट रेकॉर्ड करायचे आणि त्यांना प्रूफ किंवा डेटा पाठवायचा. तर श्लोक जेव्हा सायकलिंग करतो ना, तेव्हा आजूबाजूची गावातली सगळी माणसं एकदम त्याला येस थँक्यू. तर श्लोक जेव्हा सायकलिंग करतो ना तेव्हा गावातली सगळी माणसं अशी म्हणजे त्याला एकदम आश्चर्याने बघतात की अरे एवढासा मुलगा सायकल चालवतो आहे. आणि ह्याच्याने त्याला बराच प्रोत्साहनही मिळतो. मी नेहमी त्याला सांगतो, हे बघ श्लोक, की तुझ्या वयामध्ये इतकी मुलं एवढी सायकलिंग करत नाहीत. आणि म्हणूनच बाकी जेव्हा लोक बघतात ना, तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे एवढासा मुलगा सायकलिंग करतो आहे. सो त्याच्याने त्याला नक्कीच मोटिवेशन मिळत असेल. येस बाबू, आपलं झाड. सो आता हा जो झाड आहे ना वडाचा, हा आमचा युजली 4 किलोमीटर मार्क आहे. तर आम्ही जेव्हा सायकलिंग करतो तेव्हा 8 किलोमीटर जर करायचं असेल तर आम्ही ह्या मार्कपर्यंत येतो आणि इथनं मग परत घराकडे जातो, की जवळपास 8 किलोमीटरची सायकलिंग राईड पूर्ण होते. तर आपल्याला आणखीन 1 किलोमीटर पुढे जायचं आहे, कारण आपल्याला 5 किलोमीटर वन वे पूर्ण करायचं आहे. आणि असे आपल्याला आणि परत आपण घरी जाऊ तेव्हा आपले 10 किलोमीटर होतील. व्हेरी गुड. स्लोपवर मजा येते ना श्लोक? श्लोकला स्लोपवर मजा येते. तर ह्या ट्रॅकवर आम्ही बरीच महिने म्हणजे सायकलिंग करतो आहे. ऑलमोस्ट 1 दिवस आड संध्याकाळी आम्ही सायकलिंग करायचो ह्या ट्रॅकवर बाय. त्यामुळे थोडा कम्फर्टेबल पण आहे श्लोक आणि ट्रॅफिकचा पण अंदाज आहे किती असतो काय असतो. आणि रस्ता पण त्याच्या ओळखीचा आहे. नाहीतर आम्ही दुसरा ट्रॅक जो होता ना, तो चिपी रोडचा ट्रॅक, चिपी एअरपोर्ट जवळपास हा जो सर्किट आहे तो सिलेक्ट केला होता. हा कसा ओळखीचा रस्ता आहे त्यामुळे तो मस्त कम्फर्टेबल आहे. बघा कसा एन्जॉय करत चालला आहे. शिशीमध्ये जाऊ नको रे. तर श्लोक 5 किलोमीटरचा बोर्ड लक्षात आहे ना? रेड बोर्ड. येस, श्लोकच्या लक्षात आहे रेड बोर्ड. तो बघ दिसायला लागला आहे. हां, त्या रेड बोर्डकडे 2 मिनिट्स थांबूया किंवा 30 सेकंड्स थांबूया आणि तो एक पाण्याचा सिप बे पाहिजे तर इकडे आपले 5 किलोमीटर पूर्ण झाले आणि आपण आता टर्न मारला आहे. आता मागे माझ्या जे तुम्हाला दिसतं आहे तो आहे तारकर्लीचा रोड. तिकडनं साधारण एक 400 मीटर पुढे गेलात की तारकर्ली बीचची पार्किंग लागते. माझ्या लेफ्ट साईडला हे जे तुम्हाला सगळं दिसतं आहे ते बघा, ते तुम्हाला म्हणजे या गडक्याच्या पुढे बेसिकली बीचच आहे. सो दिस इज तारकर्ली बीच. आणि हे आता आपल्या घड्याळावर तुम्हाला दिसत असेल 5 किलोमीटर आपण पूर्ण केले आहेत आणि वेळ झाल्या साधारण अर्धा तास लागलेला आहे आपल्याला. हरकत नाही, आरामात. श्लोक आता मूडमध्ये आला आहे. मस्त वॉर्मअप झालं आहे, त्यामुळे आता सायकलची स्पीडही वाढलेली आहे. हे बघा 16-17ची स्पीड आपण टच केली आहे आता. तर जेव्हा पण आपण स्पोर्ट्स करतो ना तेव्हा युजली असं असतं, लॉंग डिस्टन्स रनिंग म्हणा, सायकलिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, पहिल्या एक 15-20 मिनटं बॉडी वॉर्म व्हायला जाते. एकदा ती वॉर्म झाली की मग मस्तपैकी बॉडी लूज होते अँड देन परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली थोडा स्केलवर वर होत जातो. ओ माय गॉड, पुढे ट्रॅफिक आहे. श्लोक ट्रॅफिक आहे पुढे.
हे काय, ये बाहेर ये, हळूहळू बाहेर ये आणि राईटने ओव्हरटेक कर आणि परत झाल्यावर लेफ्टला जा. येस, व्हेरी गुड, परफेक्ट, गुड बाबू. तर आता आपले ऑलमोस्ट 10 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. हे बघा, सो 10 किलोमीटर बरोबर आपल्या घराच्या गेटपाशी पूर्ण होणार. आणि डॅडींना आम्ही सांगितलेलं, डॅडी म्हणजे श्लोकचे आजोबा, की आम्ही जेव्हा जवळ येऊ तुम्हाला फोन करू. तर पाणी आणि नॅपकिन आणि एक छोटं चॉकलेट हे श्लोकसाठी घेऊन या. म्हणजे नाही थांब, म्हणजे मग पुढचा जो एक राऊंड आहे त्यासाठी थोडी आपल्याला एनर्जी मिळेल. हां मार, गेटकडेच थांब, आज जायचं नाही आहे. तर इथे आता आपण हे जे पिवळी भिंत दिसते आहे, हे बघा डॅडी पण आलेले आहेत. व्हेरी गुड, चलो. आधी पाणी द्या. आई निघाली काय क्लासला? होय होय, बरोबर, बराच वेळ झाला. बघा एक्झॅक्टली 10 किलोमीटर झाले आहेत आणि 48 मिनटं झालीत. गुड, व्हेरी गुड, आरामात, मस्त. ओके, सावकाश पी, आपल्याला ब्रेक आहे, एक 2-3 मिनिट्सचा ब्रेक घेऊ शकतो आपण. पाऊस चालू झालेला. तर एक गंमत तुम्हाला आता मी सांगतो. लोक ना लहानपणापासून खूप एनर्जेटिक आहे. म्हणजे दिवसभर कितीही मस्ती केली ना तरी एनर्जी काय संपायची नाही त्याची. त्यामुळे त्याला मग स्विमिंग सुरू केलं. तर साधारण वयाच्या 3ऱ्या वर्षी त्याला स्विमिंग शिकवलं प्रॉपरली, विदाऊट फ्लोट स्विमिंग आता तो करू शकतो. तर त्याला स्विमिंग करायला लागलो. पण स्विमिंग केल्यानंतर पण ना असं संध्याकाळी तरी त्याच्या अंगामध्ये, आपण म्हणतो ना, अंगातली मस्ती जी आहे ती कमी व्हायची नाही. तरी पण तो पूर्ण दिवस हंगामा करत राहायचा घरी. म्हणजे एनर्जी एवढी होती ना, ती कुठे ना कुठे चॅनलाइज करायची होती. तर म्हटलं चला ह्याला आता सायकलिंग शिकवूया. तर ह्याला सायकलिंग शिकवली आणि सायकलिंग नंतर आता आम्ही बऱ्याच रेग्युलरली सायकलिंग करायला लागलो. ह्याला बोललो, नेहाला बोललो, ह्याला स्विमिंग आणि सायकलिंग दोन्ही जर करवलं ना की हा दमणार आणि बाय दी एंड ऑफ द डे तो घरी येऊन झोपणार. पण झालं असं की ह्याला सायकलिंग शिकवता शिकवता आणि ह्याला सायकलिंग आल्यानंतर ह्याच्याबरोबर असे राईड्स करता करता दिवसाच्या शेवटी दमून भागून तो नाही, मी झोपतो. पण त्याची एनर्जी काय अजून कमी झालेली नाही आहे, त्याची एनर्जी तशीच आहे. तर असंच ना, तुमच्या मुलामध्ये काय स्पेशल आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे. तर आपले झालेले आहेत 12 किलोमीटर आणि आणखीन 500 मीटर झाल्यानंतर आपण आजच्या आपल्या या सायक्लोथॉनचा अर्धा पल्ला गाठलेला असणार आहे. चल श्लोक, अजून 300 मीटर्स नंतर आपली हाफ मॅरेथॉन पूर्ण होणार आहे. लेफ्ट घ्यायचं आहे. कम्फर्टेबल आहे? ओके, गुड. ॲव्हरेज स्पीड तशीच राहू दे. जास्त फास्ट स्लो करू नको, हळूहळू चालू दे. चल, रिदम इम्पॉर्टंट आहे. रिदम जर तू कंटिन्युअस परफेक्ट ठेवलीस ना की ॲव्हरेज स्पीड ऑटोमॅटिकली आपली प्रॉपर कंट्रोलमध्ये राहते. उगाच खूप स्लो आणि उगाच खूप फास्ट असं करायचं नाही. एका रिदमने चालवायचं. ब्रीदिंगवर लक्ष ठेवायचं, आपल्या श्वास घेतो त्याच्यावर. त्याचं काय? हां, वरती खालती होऊन पड. चला चला, हो बडबड सिंग, चला. अशी त्याची बडबड चालू असते.
चल चल हो चल लवकर श्लोक, आपला टाइम थांबलेला आहे. तर येस, याच प्रकारे आपले 15 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. 15 किलोमीटर्स, अजून 10 किलोमीटर राहिलेले आहेत. श्लोक कसं वाटतंय? मस्त वाटतंय. गुड. चल. काय श्लोक, पावसात सायकलिंग करायचा प्रॉब्लेम काय आहे? श्लोकचा प्रॉब्लेम बघितला काय? बोलतो पावसामध्ये सायकलिंग करायचा प्रॉब्लेम हा आहे की हेल्मेटवर ना टपाटप पाणी वाजत असतं कंटिन्यूस. किलोमीटर झाले 17.3 बाबू. तर आता प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे आम्ही. आता आम्ही बेसिकली काय करणार होतो, घराकडे 2 राऊंड झाल्यानंतर आणखीन एक 5 किलोमीटर आम्ही सायकल पुढे जाणार होतो. पण श्लोकला म्हणालो इकडे ट्रॅफिक थोडं कमी आहे, त्यामुळे इकडेच ते एक्स्ट्रा 5 किलोमीटर करूया, टर्न मारून आणखीन एकदा, आणि डायरेक्ट घरी गेल्यावर आपले 25 पूर्ण होतील. तर आता आपले झालेले आहेत 15.3 किलोमीटर आणि त्यासाठी लागले आहेत 1 तास 17 मिनटं. आता फक्त 10 किलोमीटर राहिलेले आहेत. श्लोक व्हेरी गुड, थम्स अप. मजा येते? चलो ठीक आहे, श्लोकला मजा येते. टर्न मारून निघूया पुढे. हां श्लोक, आता परत जाताना मला वाटतं तुला ते परत जो चढाव आहे ना तो चढायला नाही येणार. मग तू दमलायस मला असं वाटतंय. चढणार आहे अजून एनर्जी? व्हेरी गुड. नाही संपत एनर्जी, कधी संपत नाही. ना बाहेर जातो, चल चलत राहा. मजा येते श्लोक? चल. तर याच प्रकारे 1 तास 40 मिनटानंतर आमचे 20 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. श्लोक व्हेरी गुड, क्लॅप. बघा 20 किलोमीटर पूर्ण झाले आहेत श्लोक उन्हारीचे. ट्रॅफिक हां, त्या ब्लॅकवाल्याच्या पुढनं जा. हां येस, आत्ता कसं बरोबर आलास. कसं सायकलिंग करत होता? श्लोक पण ना थोडा दमला आहे आता, त्यामुळे ओके चढाव आल्यावर उभा राहून पेडल मारतोय. सहज आहे. 20 किलोमीटरपेक्षा जास्त आता आमचे झालेले आहेत. कम्फर्टेबल श्लोक? ओके गुड. चलो, पाणीवाला पॅच आला ना सर? हां कमी झालं. हो, पाऊस कमी झाला की पाणी कमी होतं. उडणार पाणी. चलो आलेलो आहे आता आपण. इकडून ना इकडे जरा पुढून. हो मी रेडी आहे. स्लोप आलाय, स्लोप चढाव. चल समोर बघा. मार पेडल मार. कोण नाही, पेडल मार. येस. चढाव बघा कसला होता तो. व्हेरी गुड श्लोक. अरे चॅम्पियन आहेस तू. चल गुड. तर आता झालेले आहेत 1 तास 50 मिनटं आणि आमचे पूर्ण होणार आहेत आता 23 किलोमीटर. 1 तास 50 मिनटं पूर्ण होणार आहेत आणि 23 किलोमीटर पूर्ण होणार आहेत. 2 किलोमीटर राहिले. चल श्लोक, ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? ह्याला म्हणतात हाथी चला गया पूछ रह गई. हाथी चला गया पूछ रह गई. पूछ म्हणजे श्लोक. चला फक्त 500 मीटर्स राहिले आहेत आता. चलो फास्ट नको जाऊया, आरामात जाऊया, ट्रॅफिक आहे. ओके व्हेरी नाईस श्लोक. 24.5 किलोमीटर्स झाले आहेत. काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये श्लोक? मुहावरा काय आहे? हां पूछ रह गई. मग अशी श्लोकला मुहावरा सांगितलेला, हत्ती चला गया पूछ रह गई. हां नाही अजून नाही, जरा पुढे जाऊन यावं लागणार आहे आपल्याला.
हां हो असं वाटतंय. होय जरा अजून पुढे. तर आता घराच्या गेटवर ना एक्झॅक्ट 25 किलोमीटर होत नाही आहेत, साधारण 400 मीटर राहत आहेत. तर आता जरा पुढे जाऊन येऊया. टाका सायकल डायरेक्ट घरी घरा. चल चल पुढे घराकडे थांब. बस लाव बाजूला. या श्लोक कसं वाटतंय तुला? दमलास ना तू खूप? हे बघ 25 किलोमीटर्स 25.18. येस. तर मित्रांनो अशाच प्रकारे आता 2 तास झाले आणि 2 तासानंतर श्लोकचे 25 किलोमीटरचा सायक्लोथॉन जो आहे म्हणजे 25 किलोमीटर सायकलिंग हे त्यांनी पूर्ण केलं आहे. त्याच्यामध्ये एकदा आपण ब्रेक घेतला तो पाणी प्यायसाठी जेव्हा आपले 10 किलोमीटर पूर्ण झाले आणि त्यानंतर एकदा चेन पडली तेव्हा आपण 2-1 मिनटं तिथे थांबलो. तर श्लोकबरोबर माझेही 25 किलोमीटर सायकलिंग आज पूर्ण झाली. वयाच्या नाही साधारण. तर मी दुसरीत होतो ना तेव्हापासून मी रोलर स्केटिंग हा स्पोर्ट्स निवडला होता आणि साधारण 18 वर्ष मी रोलर स्केटिंग माझ्या आयुष्याचे रोलर स्केटिंग मी केलं आणि एका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलो होतो. मला भारताला रिप्रेझेंट करण्याचाही भाग मिळाला होता. बरेचसे नॅशनल मेडल्स मी मिळवलेले आहेत आणि एवढंच सांगतो की यावर माझ्या या यशाच्या मागे माझ्या वडिलांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. कारण मी लहान असताना आपल्याला माहिती नव्हतं की बाबा आपल्याला सकाळी 4ला उठून प्रॅक्टिसला जायचं आहे. माझ्याबरोबर ते उठायचे, ते मला घेऊन जायचे आणि असंच काहीतरी मीही माझ्या वडिलांच्या पावलांवर चालायचा प्रयत्न करत आहे की श्लोकला जे काही आवडतं आहे, श्लोकचे जे काही छंद आहेत ते सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे पूर्ण करण्यासाठी वेळ हे मला माझ्यासाठी काढायचा आहे, मला त्याच्यासाठी काढायचा आहे आणि हे करायचा प्रयत्न मी करत आहे. आणि अपेक्षा आहे हा माझा प्रयत्न आणि श्लोकचा जो 25 किलोमीटर सायकलिंग करायचा प्रयत्न जो आज होता तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. श्लोकचा हा जो प्रयत्न होता हा तो तुम्हाला आवडला असेल. जर तो आवडला आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा आणि आपल्या चॅनल गाव गजालीला जर सबस्क्राईब अजून केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण असे छान छान गावातले व्हिडिओज आणि ऋणी संस्कृती आम्ही तुमच्याबरोबर नेहमीच पोहोचवत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज नारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.